नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. या वर्षाचा पाऊस कुठं धो 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 तर कुठं टिपटिप अशी त्याची स्थिती आहे. पडेल तिथं तो असा काही पडतो की तिथलं पोत्याचं नव्हतं करून ठेवतो आणि ज्या भागात पावसाची गरज आहे अशा भागात तर तो ढुंकूनही पाहत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं पाहिलं तर महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागात धो धो पाऊस या गेल्या आठवड्यात झालेला आहे. मात्र अर्धा मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडं त्यानं पाठ फिरवल्याचं दिसतंय. इकडेही पाऊस पडतोय, पण मुसळधार नाही की जोरदार पण नाही. पडला तर तो टिपटिप रिमझिम असाच पडतोय आणि त्यामुळं येथील या परिसरातील शेतकरी चिंतातूर आहे. अनेकांनी मान्सूनपूर्व जो मोठा पाऊस झाला होता त्या पावसामुळं जमिनीत झालेल्या ओलीकडं हे करत खरीपाची पेरणी केलेली आहे. त्या पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकासाठी इकडचा पाऊस जसं काही सलाईन ट्रीटमेंट आहे असाच तो आहे. तर तिकडं पुण्याच्या घाटमाथ्यावर धो धो पाऊस पडतो आहे, ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे. नाशकाच्या पण वरच्या डोंगरात तसाच पाऊस आहे. इकडं सातपुड्यात पण आहे, कोल्हापूर भागात पण आहे. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये आहे. पण बीड, धाराशिव, लातूरकडं थोडा त्याचा कानाडोळा आहे असंच दिसतंय. मग हा पाऊस असा का पडतोय याबाबत लोक चर्चा करतात. मग याबाबत हवामान अभ्यासकांनी पण अभ्यास केला आहे. काहींच्या मते हा एल निनोचा इफेक्ट आहे, काहींच्या मते समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाचा पट्ट्याचा हे परिणाम आहे. आता खरा कशाचा परिणाम आहे याचं उत्तर खरंच यावर खोलवर अभ्यास करून काढावं लागेल. पाऊस ज्या भागात पडला आहे तिकडची जवळपास सर्व धरणं भरून गेलेली आहेत. मात्र मराठवाड्यातील त्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील तेरणा प्रकल्प, तेरणा मध्यम प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, मांजरा, सिद्धेश्वर प्रकल्प आदी जोत्याच्या याच्यापर्यंतच त्यांच्यात पाणी आहे असं जलसिंचन विभागाचं म्हणणं आहे. आणि जर पाऊस असाच राहिला तर हे धरणं किंवा मध्यम प्रकल्प भरणं अवघड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग किमान ही धरणं मध्यम प्रकल्प भरावीत असा तरी पाऊस व्हावा अशीच या परिसरातील जनतेची अपेक्षा असणार आहे. आणि समजा ती धरणं किंवा मध्यम प्रकल्प भरले नाहीत तर निश्चितच जानेवारीच्या नंतरच पाणी टंचाईला या परिसरातील लोकांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि अशी स्थिती येऊ नये यासाठी आता सगळ्यांच्या नजरा ढगाकडं आहे. आणि ढग आता दाटून येतात की विरळ येतात यावरूनच या भागात पाऊस जोरदार धो धो पडेल की नाही याचं उत्तर मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच आहे असा आरोप धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांनी केला आहे. आज धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर विम्याच्या संदर्भात आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट सर्व मंडळात विम्याचं नुकसान भरपाई मिळावी
अशी मागणी या निवेदनात केली आहे. आजच्या या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, राजाभाऊ शिरकाणे, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता विम्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते पीक कापणीवर पीक विम्याची नुकसान भरपाई ठरवावी, तर काहींचं म्हणणं अगदी असं सॅम्पल याच्याप्रमाणे विम्याचं पिकांचं किती नुकसान झालं आहे हे ठरवून विम्याचं वाटप करावं. तर बघूया या संदर्भात मग राज्य सरकार आणि केंद्र सरकार जागं होतं का? शेतकरी राजाच्या पदरात योग्य माप टाकण्यासाठी काही वेगळे बदल करत आहे का? याकडंच शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहणार हे मात्र निश्चित आहे. धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे 2 वेळेस अध्यक्ष राहिलेले, विधान परिषदेवर आमदार म्हणून काम केलेले, अशा खऱ्या अर्थाने निष्ठावान, बालपणापासूनच संघाच्या काम करत ते भाजपचे कार्यकर्ते ते नेते होईपर्यंत सतत कार्यरत असणारे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर काल गोपामाता समूहानं भाजपचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपमध्ये जुना नवा जो संघर्ष सुरू आहे त्यावरही आपलं मत व्यक्त केलं आणि ते म्हणाले की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांनी उभा केलेला हा पक्ष आहे, ही कोण्या कुटुंबाच्या मालकीचा पक्ष नाही. आणि तसं कोण काय वागत असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं, अशा शब्दात ज्या कोणाला त्यांना इशारा द्यायचा होता त्यांना त्यांनी तो इशारा दिलेला आहे. काल सत्कार समारंभात बसवराज पाटलांनी मात्र अगदी तोलून मापून दोन्ही बाजूंना रुचेल असंच भाषण केलं. त्यांनी व्यंकटराव गुंड यांच्या गोपामाता समूहाचं, त्याचबरोबर अनिल काळे, रामदास कोळगे यांनाही बरं वाटेल असंच भाषण केलं आणि राणा जगजितसिंह पाटील पण नाराज होणार नाहीत याचीही काळजी त्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना घेतलेली होती. तसे बसवराज पाटील जुने राजकारणी आहे, तब्बल 25-30 वर्षाचा त्यांना राजकीय अनुभव आहे. ते 3 वेळेस आमदार राहिलेले आहेत आणि काही काळ त्यांनी राज्यमंत्री म्हणून पण काम केलेलं आहे. त्यामुळं ते कोणालाही आपल्या बोलण्यातून इजा पोहोचेल असं कधीच वागत नाहीत, पूर्वीपासून पण ते वागत आलेले नाही. बरे त्यांच्यावर अन्याय झाला तरी त्यावेळीही त्यांनी वैयक्तिक स्वतः ज्यांच्या कोणाकडून अन्याय झाला त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलेला नव्हता, हेही तेवढंच करत. त्यामुळं कालच्या सत्कारात त्यांनी अगदी तोलून मापूनच भाषण केलं. कालच्या सत्काराच्या कार्यक्रमाची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू असून कोणी कार्यक्रम चांगला योग्यच असा होता तर कोणी या कार्यक्रमाला अमुक-तमुक्यांना बोलवायलाच पाहिजे होतं असं ही मतं व्यक्त करण्यास आता सुरुवात केलेली आहे. असो, आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.